बेळगावी मराठा मंदिरमध्ये शिवकालीन शस्त्रास्त्र असू दे या पत्रव्यवहार झालेले पत्रांची इथं एक कॉपी इथं ठेवलेले गेलेलं आहे। त्या प्रकारानं जे काही स्वराज घडताना जे इतिहास निर्माण झालेला आहे त्या इतिहासाचा एक बारीक नजर आमच्याबरोबर संतोष चंदनी आमच्या ह्या एक त्याच्यावरती एक आम्हाला माहिती देणार आहेत। त्या माहिती स्वराज कसा निर्माण झालेला आहे आणि स्वराज्यामध्ये कसा पत्रव्यवहार ह्या सगळे खूबी जे काही आज आम्ही इथं पाहतो त्या सगळ्यांची विषयाबद्दल बारीक नजरानं आम्हाला त्याची माहिती आम्हाला मिळणार आहे। ह्या विषयाबद्दल पहिले आम्ही त्यांना आमच्या पंचायत स्वराज्य समाचार वाहिनीला त्यांना आम्ही स्वागत करतो। शिवकालीन स्वराज्याचा एक आपण आम्हाला माहिती देणार आहे। आपल्याला खूप खूप स्वागत आहे साहेब। कसं काय हे आयोजनाचा विषय कसा आहे इथनं आम्ही सुरुवात केल्यानंतर तर बेळगावमध्ये प्रथमच असं एवढं ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रास्त्र मोडी लिपीतील पत्र आणि संस्थानिकांचे स्टॅम्प्स पेपर नाणी आणि आरमार यांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ यांच्या वतीने प्रदर्शन लावण्यात आलेलं आहे, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये किंवा मराठ्यांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा महाराष्ट्र व्यतिरिक्त अनेक राज्यांमध्ये पसरावा म्हणून अनेक प्रदर्शनं आम्ही भरवत असतो। त्यामध्येच एक बेळगावमध्ये प्रदर्शन लावण्यात आलेले आहे। साधारण आपण असं बघाल की 12व्या शतकामध्ये विजयनगर साम्राज्याचं नेस्तानाबूत झालं आणि नेस्तानाबूत झाल्यानंतर पूर्ण 12व्या शतकापासून ते 16व्या 17व्या शतकापर्यंत पूर्ण बहमानी सल्तनत ही जी उभी होती आणि या बहमानी सल्तनतीचेच नंतर आपसात भांडणं होऊन या 5 शाह्यांमध्ये विभागलं गेलं। त्यामध्ये आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बिदरशाही आणि इमादशाही या 5 शाह्यांमध्ये पूर्ण विजयनगर साम्राज्य विभागलं गेलं आणि या बदला बालखंडाच्या 700 ते 800 वर्षाच्या कालखंडांमध्ये पूर्ण बहमानी सल्तनत, मुसलमानांची आक्रमणं, हिंदूंवर आक्रमणं, मंदिरांवर आक्रमणं झालेली आहेत आणि पूर्ण असं असंघटित असं पूर्ण राज्य असं झालं होतं की तिथे असं कोणी मराठ्यांना किंवा हिंदू साम्राज्याला वाली असा राहिला नव्हता। पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर एक मराठा साम्राज्याला एक नवी भरारी मिळाली आणि किल्ले शिवनेरीपासून तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तर रायगडापर्यंत हा पूर्ण इतिहास हा पूर्ण रोमहर्षक आणि पूर्ण वीरश्रींनी भरलेलं आहे आणि स्वतःचं एक साम्राज्य 6 जून 1674ला किल्ले रायगडावर उभा राहिला आणि मराठ्यांचा सार्वभौम राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे विराजमान झालेले आणि मग हे छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झाल्यानंतर त्यांना अनेक ठिकाणी असं अनेक स्वाऱ्या करायला लागल्या। सुरुवातीला पण आपल्या लढाई झाल्यानंतर त्या टायमाला महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीम काढली, अशा अनेक लढ्या आणि आपलं साम्राज्य हे अहद तंजावर ते तहद पेशावरपर्यंत इथपर्यंत पसरलं होतं आणि त्यानंतर मग महाराजांनी जे आपण साम्राज्याचं राहिलं त्यानंतर तिकडे छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती ताराराणी, छत्रपती शाहू महाराज आणि पुढे अनेक छत्रपतींनी आणि अनेक पुढे मावळ्यांनी मग संताजी घोरपडे असतील, धनाजी जाधव असतील, सरसेनापती हंबीरराव मोहिते असतील, यशाजी यांनी अनेक वर्षाच्या पुढे 27 वर्षे साम्राज्य आणि 1818पर्यंत एक मराठा साम्राज्य हे सगळीकडे उभं राहिलं होतं। मग यामध्ये शिवाजी महाराजांनी जे प्रथमतः जी काही शस्त्र वापरली किंवा जी आपसात जी काही शस्त्र होती मग त्यासाठी लागणारा पैसा एवढा नव्हता। मग त्या टायमाला म्हणजे काही उपलब्ध साधनं का होती शस्त्रांमध्ये तर ते गोफण होते, कुऱ्हाडी होते, कोयते होते, अशी शस्त्र जी होती महाराजांनी त्यांचा उपयोग केलेला अशा पद्धतीची काही गोफण जे आपण नैसर्गिक साधनांमध्ये होती ते आपण काही वापरली। आता आम्ही एक शस्त्रांच्या बद्दल तुम्ही जरा माहिती देत गेला तर आम्हाला सुरुवातीला जर आपण महत्त्वाची 2 मराठ्यांच्या शस्त्रांबद्दल बघाल तर धोप आणि पट्टा ही 2 महत्त्वाची शस्त्र आहेत आणि त्याचबरोबर अजून इथं संरक्षणासाठी जी की ढाल असते ही संरक्षणासाठी ढाल त्यामध्ये गेंड्याच्या कातडीची, उंटाच्या कातडीची आणि म्हशीच्या कातडीची असे 20 प्रकारच्या ढाली आपण 3 प्रकारच्या इथं लावलेल्या आहेत। त्यानंतर शस्त्रांमध्ये तुम्ही बघाल तर इथे निमच्या नावाची तलवार लिहिलेली, ही छोटी निमच्या म्हणजे नेहमी तलवारीच्या आरती तलवार असते, ती लहान मुलांच्याकडे किंवा अनेक छोट्या पद्धतीने सुरक्षेसाठी गादीखाली किंवा हातासाठी आपण अशा छोट्या छोट्या तलवारी असतात। त्यानंतर शमशेर, ही शमशेरी हा एक पर्शियन शब्द आहे, जसं इंग्लिशमध्ये स्वॉर्ड म्हणतात, मराठीत तलवार म्हणतात, तसं पर्शियन भाषेत तलवारीला असं शमशेरी म्हणतात, त्या वक्रपाताच्या असतात। इथं तुम्ही एक शस्त्र बघाल जी गुप्ती, त्याला स्टिक स्वॉर्ड्स म्हटलं जातं, जिथं शस्त्र नेण्यास बंदी आहे पण स्वतःच्या सुरक्षितेसाठी एक शस्त्र हातामध्ये कायम असलं पाहिजे म्हणून काठीमध्ये लपवलेलं एक शस्त्र असतं त्याला गुप्ती असं म्हणतात। एक छोट्या तलवार याच्यामध्ये असतात म्हणून त्याला स्टिक स्वॉर्डसुद्धा म्हटलं जातं। अशा स्टिक बघा तुम्ही कधी किल्ले सज्जनगडावर गेला तर रामदास स्वामींनी जी भारत परिक्रमा केली किंवा त्यांचा जो दंडक असतो त्यामध्ये एक छोटी तलवारच लपवलेली होती, तर त्यामध्ये अशा स्वतःच्या संरक्षणासाठी अशा एक गुप्त पद्धतीचं एक शस्त्र म्हणून गुप्ती म्हटलं जातं। त्यानंतर तलवारीतला अजून एक प्रकार आहे सिरोही तलवार। ह्या सिरोही राजस्थानमध्ये सिरोही प्रांतांमध्ये तयार होत म्हणून त्या सिरोही तलवार म्हणतात।
आणि ही तेगाल सरदारजी शीख लोकांच्या महत्त्वाचं एक शस्त्र कृपणबरोबर त्यांच्या तेगालाही तेवढंच महत्त्व आहे. तर तेग बहादूर सिंग जो नाव येतो शिखांमध्ये तो तेगा चालवण्याचा एक्सपर्ट असतो, म्हणून ही तेगा नावाचं शस्त्र आहे. त्यानंतर भाल्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्या भाल्यांमध्ये महत्त्वाचे काही प्रकार आहेत. त्यामध्ये अश्वकुंत, गजकुंत आणि पदातिकुंत. अश्वकुंत म्हणजे तो भोवतळात लढणारा, गजकुंत म्हणजे हत्तीवर लढणारा, पदातिकुंत पायदळात लढणारा, अशी वेगवेगळी शस्त्र दळांमध्ये वापरली जातात. त्यामध्ये इथे तुम्हाला एक बर्ची दिसेल दूर, ते पूर्ण पोलादाचे असतात. त्या का शिकारीसाठी राजे महाराजे जायचे त्यासाठी या बर्च्या वापरल्या जातात. या बर्च्या इथं पायदळामधलं आहे. पायदळामध्ये विशेषतः जे भाले असतात त्याला दोन्हीकडून मारा करण्याचा चौरंगी पुढचं एक पातं असतं आणि मागचं एक पातं असतं. तुम्ही चौरंगी मारा करण्यासाठी अशा पद्धतीचे भाले. अश्वकुंत घोड्या दळणार, कारण तो स्पीडमध्ये येणार, त्याची पाती वेगळी असतात. हत्तीवरचा थोडा बुलेट कुऱ्हाडींचेच वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल कुऱ्हाडी, पण आता एक तबर शब्द तुम्हाला इथे काही ठिकाणी दिसेल. तो तबर शब्द जो असतो तो पर्शियन भाषेमध्ये कुऱ्हाडीला तबर म्हटलं जातं. त्या तबर आपण पुढच्या पॅनलमध्ये बघू. या इथे आहेत त्या पर्शी कुऱ्हाडी आहेत. आणि दुसरं एक महत्त्वाची जी शस्त्र आहेत ज्यांनी आदिलशाह सरदार अफजल खान याचा वध केला होता. आणि हा आदिलशाह सरदार अफजल खान हा जेव्हा स्वराज्यावर चालून आला तेव्हा तो येताना अनेक मंदिरांचा ध्वंस करत आला होता. अनेक मंदिरांचा जीव होता, त्या मंदिरातील मूर्त्या त्याने फोडल्या. शिवाजी महाराजांवर जेव्हा तो चालून आला तेव्हा महाराजांनी म्हटलं की हा 32 दाताचा बोकड आपण तुळजाभवानीला मारायचा. आणि महाराजांनी ठरवलं होतं. आणि 2 अत्यंत विश्वाघातक अशा शस्त्रांनी महाराजांनी वाघनखं आणि बिचवा या 2 शस्त्रांच्या सहाय्याने त्यांनी अफजल खानाला मारलेले आहे. आणि हा बोकड 32 दाताचा तुळजाभवानी महाराजांनी मारलेला. विशेषतर्फे ह्या वाघनखाचा जे काय आहे हे आविष्कार महाराजांनी त्याने निर्माण केलेली, याचा डिझायनिंग महाराजांचाच आहे तसं इतिहासमध्ये नोंद होत आहे. काही इतिहासकारांचं पण म्हणणं आहे, काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की ते महाराजांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी किंवा त्यांच्या अंगाराखण्यासाठी ते बनवलेले आहे. तर त्यामध्ये जे पहिल्यांदाच आविष्कार आणि तिथं झालेलं आहे असं बघायला, कारण वाघनखं आधी कुठे वापरण्यात अशी आलेली नव्हती. पण विशेषतः अफजल खानाच्या वधानंतर तुम्हाला ही वाघनखं अशी बघायला मिळतात. सध्या ही वाघनखं आपण जी ग्रँडअपला आपण दिली होती ती वाघनखं सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 वर्षासाठी आली होती. त्यामध्ये आता ती सातारा म्युझियममध्ये होती, त्यांना आता नागपूरला गेली, तिथून औरंगाबाद आणि मग मुंबई असे करून परत ती जाते. अशा पद्धतीची वाघनखं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सरकारी सध्या लोकांना बघण्यासाठी उपलब्ध केली. आता दुर्बळ विषय म्हटलं तर महाराजांचा खरा फोटो, जे काही ओरिजिनल फोटोंच्या विषयाबद्दल आम्ही चर्चा करत आहोत की फक्त काही 2 ठिकाणामध्ये महाराजांचा एक फोटो झाला. एक सुरतमध्ये एक फोटो काढलेला एक उल्लेख इतिहासकारांनी बोलत आहेत, आणि एक रायगडमध्ये झालेला ते असं एक बोलत आहे. कुठला खरा आहे काय? आतापर्यंत जो पूर्वीचा उपलब्ध साधनं असायची त्यामुळे तो फरक पडायचा. पण आता अशी अनेक संदर्भाने अशी फोटो महाराजांची चित्र सापडलेली आहे की 10 ते 15पेक्षा जास्त आहे. जी ऑथेंटिक्स आणि त्यानंतर जे महाराजांचे समकालीन चित्र आहे ब्रिटिश लायब्ररीमध्ये असलेलं डच चित्रकारांनी घोडकोंड्या शैलीमध्ये काढलेलं आहे चित्र आहे. त्याच्यामध्ये तो डच चित्रकारांनी लिहिलेलं आहे सॉलेज गॉर्डेज मॉर्ट्रिचवस. सॉलेज म्हणजे शिवाजी, ग्रॉनेज मार्टिस म्हणजे मराठी होस्ट म्हणजे राजा. त्यांनी स्वतः तिथे लिहिले मराठ्यांचे राजा सॉलेज म्हणजे पण छत्रपती शिवाजी महाराज. आणि अशा पद्धतीने महाराजांचं हे समकालीन चित्र आहे. आणि या समकालीन चित्रांमध्ये महाराजांचं नीट बघाल तर हातात शस्त्र दिसतं, त्यामध्ये जो पट्टा दिसतोय तो वराहमुखी पट्टा आहे. हातामध्ये धोप नावाची तलवार आहे आणि कमरेला शेलामध्ये दिसते ती कट्यार आहे. ही ऑथेंटिक चित्रांमुळे आपल्याकडे की महाराजांचे मराठ्यांच्या शस्त्रांची महत्त्वाची कुठली तर हे शस्त्र जे हे पट्टा नावाचं शस्त्र आहे. हा याचं ब्लेड्स हे दुधारी असतं, तसं त्या त्या तलवारीचं हे पातं एक दारी किंवा पुढच्या बाजूला जातो. आणि पुढचा पिपळा जो असतो तो 9 इंचचा तो दुधारी असतो. ही अत्यंत ही महत्त्वाची शस्त्र. आणि काही बकऱ्यांमध्ये उल्लेखप्रमाणे चित्रगुप्ताची बकर आहे, त्यामध्ये काही शस्त्रांची नावं आहेत. त्यामध्ये विशेषतः महाराजांचं पट्ट्याचं नाव यशवंत नावाचं पट्ट आहे. तुळजा, भवानी आणि जगदंबा हे 3 तलवारींची नावं ही महाराजांची सुद्धा युद्ध पद्धतीची आहेत. तर ती अशा पद्धतीची महाराजांच्या 3 ठिकाणी वेगवेगळ्या तलवारी आहेत. त्यामधली अशा पद्धतीची ही विशेषतः घोडदळामध्ये वापरली जाणारी तलवार आहे, कारण त्याची लांबी जास्त असते. त्या टायमाला मराठ्यांची तलवार अत्यंत विश्वासू आणि खपकी तलवार म्हणजे त्याचा दबदबा होता ती मराठ्यांची तलवार. या अशा पद्धतीच्या या तलवारला त्याला तोप नावाने ओळखलं जातं. त्या महाराजांचा गवडी माळ प्रसिद्ध हे पण एक त्यात
सुद्धा वंशजच आहे काय आहे? इथे जी कवड्याचे माळ ठेवले आहे ती आपण एक प्रतीकात्मक ठेवलेली आहे, त्यांची राजमुद्रा असेल तर प्रतीकात्मक. पण गुरुवारी ते शेवटच्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्यांचे वंशज मालुसरे घराण्याचे चित्रताई मालुसरे स्वतः येणार आहेत ते कवड्याची माळ आणि समस्त वेगावकरांना ती माळ अशी बघायला. महाराज जे फोटोमध्ये बघा त्यांच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ तुम्हाला कायम बघायला मिळेल कुठल्याही फोटोमध्ये. मग ते त्यांचं ते कवड्याची माळ म्हणजे एक लक्ष्मीचं प्रत्येक आहे महाराजांचं विष्णूजीचा अवतार असल्यामुळं आणि त्याचं एक प्रत्येक म्हणून किंवा एक प्रत्येक म्हणून ते महाराज काय कवड्याची माळ परिधान करायचे आणि त्यांनी स्वतःच्याच गळ्यातली माळ पालखीचा पराक्रम झाल्यानंतर त्यांनी तानाजीला विचार ठेवली होती तीच माझी त्यांना माणूस होती. त्याचे तुम्हाला पॅनल दिसतं हे राजमुद्रा हे त्यांचं माळ किंवा हे जगदंबे तलवारीचं फोटो आणि राज्याभिषेक 300 वर्ष 50 वर्षांचा काढलेला फोटो हे वेगवेगळ्या पद्धतीने त्याकडे प्रतीकात्मक ठेवलेले आहे. त्यातली ही जगदंबे तलवारचा फोटो बघायला जाते प्रिन्स ऑफ म्युझियम लंडन इथे ठेवण्यात आलेली आहे. त्याचं ते ऑथेंटिकनेस रॉयल कलेक्शन ट्रस्टमधूनच आलेलं आहे आणि ह्या तलवारीवर काय काय किती मानके ना किती पाचा आहेत याचं सगळं वर्णन तुम्हाला या तलवारीच्या वर बघायला मिळेल. जरा विशेष काय तर सांगता काय म्हणजे विशेष तपशील काय आहे त्याच्यामध्ये? तपशीलमध्ये त्यामध्ये 6 हिरे आहेत, 44 मानके, 5 10 आहेत, एकूण 13 5 18 असे एकूण 467 मिळून एवढे हिरे मानके झटके करून त्यामध्ये शस्त्रांवर याच्या तलवारावर मुखवर केलेलं आणि पूर्ण सोन्याचं काम आहे. त्याच्यामध्ये ही पात्र असलेले पात्र ही फिरंग पात्र आहे, त्याच्यावर IHS म्हणून लिहिलेलं आहे. महाराजांची फिरंग पद्धतीची ही जगदंबा तलवार प्रिन्स ऑफ आहे. आता ह्या शस्त्राच्या ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त तर गदा आहे त्या आता जवळजवळ आम्हाला इतिहासकारांच्या ह्याच्यामध्ये जे काही सिद्धी जोहरच्या वेळामध्ये ह्याच्यामध्ये त्यांनी अटकलेलं असतं वेड्यात असेल त्या टायमाला बंदूक वापरलेलाचा पण उल्लेख इतिहासकारांनी काही केला. त्या कसं तुम्ही पाहता कसं त्या इतिहास? आता सिद्धी जोहरचा जो वेढा आहे तो पन्हाळ्याचा वेढा म्हणतात आणि पन्हाळ्यावरनं महाराज उसटले आणि पुढे गिरणा किल्ल्यावर म्हणजे विशाळगडावर गेले. त्याच्यामधलं एकमेव कारण म्हणजे केंद्रीय तोफा बंदुकांपेक्षा आपण त्याला तोफा म्हणतो आणि तोफेचा मारा करायची इकडे तोफेचा मारा करायचे आक्रमण करायचे किंवा ह्याच्या तोफेचा गोळा जायचा त्याच्यामुळे बरेच दिवस तर खेळ चालत होता. पण हेनरी नेव्हिल त्यांनी जेव्हा ब्रिटिशांच्या मदतीने तोफा इथं आणल्या त्या पद्धतीच्या त्या वेगळ्या तोफा होत्या त्याचा गोळा हा डायरेक्ट एक दिवशी महाराजांच्या डायरेक्ट करण्यात आला आणि इथं आपण तोफगोळा बघतो त्या तोफगोळाच्या साईज मिनिमम साईज काय असतं त्यांना? मुळामध्ये तोफा हा आपल्या मराठ्यांच्या विषयामध्ये फार नंतर आलेला आहे. फायर आर्म्स नव्हते कारण आपल्या लढाई सगळ्या चालायच्या ह्या एकदम आक्रमण करायला निघून जायचं त्याला गुरिल्ला वॉर्स किंवा आपण हे म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला अचानक हल्ला करायचा निघून जायचं तर त्या गनिमी कावा म्हणते तर गनिमी कावासाठी युद्ध चालायचं त्यामुळे तोफा अवघड जाडे नेणं असं महत्त्वाचं नव्हतं. पण त्यामुळे शस्त्राचं राहायचं पण त्यानंतर त्याच्या युद्धनीतीमध्ये बदलत गेली आणि तोफा आणि बंदुकांना जेव्हा महत्त्व आलं तेव्हा ज्या तोफांमध्ये होत्या तेव्हा तुम्ही इथं जे गोळे बघताय या तोफांचे गोळे हे दगडाचे आणि लोखंडाचे बघायला मिळतात आणि काही कुत्री पद्धतीचे लोखंडाचे गोळे असतात. आता हे तोफ किती मोठी लांब लचक असेल इतिहासामध्ये 4 तोफा प्रसिद्ध आहेत कलार बांगडे लाल नागाचा मोठे लष्कर आणि मलिके मैदान या 4 तोफा प्रसिद्ध आहेत. मग या तोफ्यांचं महत्त्वाचं कसं वाटतं हे तोफेचं एक कॅल्क्युलेशन असतं काय रेंज असणार तोफेच्या रेंजपेक्षा त्याचा किती पाऊंडचा गोळा आहे समजा 4 पाऊंडचा गोळा आहे पुढे पाऊंडमध्ये चालायचं आता तर केजीमध्ये आपण वापरतो पुढे पाऊंडमध्ये असं आपण एखादा 5 किलोमध्ये 4 पाऊंड 7 पाऊंड किलोमध्ये सांगितलं तर त्या टायमाला हा गोळा किती पाऊंडचा आहे आणि कुठल्या तोफेत टाकण्याच्या म्हणजे पाऊंड गोळ्याच्या पाऊंडवरूनच त्यांनी तोफे ते करायचं की तो किती पाऊंडची तोफ आहे दिसायला लांब लचक असली आणि 4 पाऊंडचाच गोळा बसत असेल तर तिथे 4 पाऊंडचीच